तुम्ही औरंगाबादहून पुण्याला बसने प्रवास करत आहात, पण सगळेच जण पुण्यालाच उतरतील असं फिक्स आहे? आणि तुमचा जर तो आग्रह असेल की मी पुण्याला जातोय म्हणून सर्वांनी पुण्यालाच जावं, ते तरी ठीक आहे का? नाही. कुणी वाळूजला उतरेल, कुणी नेवास्याला उतरेल, कुणी नगर, कुणी शिरूर, कुणी शिक्रापूर. तर ज्याचं काम पुण्याला आहे तो पुण्याला उतरेल, राईट? बरं, तुम्ही प्रत्येकाला विचारत बसता का की तुम्ही कुठे जाणार, कुठे जाणार? नाही. सर्वांनी पुण्यालाच उतरायला पाहिजे असा तुमचा आग्रह बरोबर आहे का? नाही. बसमध्ये जरी एकाच बसले तरी सुद्धा कुणीतरी स्टेशनवर चढतं, कुणीतरी उतरतं, तुम्ही ते आनंदाने स्वीकारता का? कारण तुम्ही मान्य केलं की जरी एकाच बसमध्ये आम्ही जात आहोत तरी सुद्धा प्रत्येकाचं स्टेशन वेगवेगळं आहे, प्रत्येक जण तिथेच उतरणार आहे जिथं त्याचं कार्य आहे, काम आहे, राईट? बस आपलं जीवन म्हणजे ही बस आहे. जन्म झाला तशी जीवनाची बस सुरू झाली. तुमचं कुटुंबात राहणारे व्यक्ती म्हणजे त्या बस मधले प्रवासी. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येक जण केव्हा उतरणार आहे हे ठरलेलं आहे. कुठल्या स्टेशनला उतरायचंय हे ठरलेलं आहे. हे तुमच्या आणि माझ्या हातात नाहीच आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्या हातात नाहीच आहे. त्याचा त्रास का करून घेता? ज्याच्या कर्मानुसार ज्याला जिथे ठरलेला आहे तिथे तो उतरणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे म्हणून त्याला ऍक्सेप्ट करा. तुमची आसक्ती, तुमची त्या व्यक्तीबद्दलची अटॅचमेंट तुम्हाला त्रास देणार आहे. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या माझ्या सहप्रवाशांनी पुण्यालाच यायला पाहिजे, जोपर्यंत मी जगतोय तोपर्यंतच जगायला पाहिजे, माझ्या सोबतच इतके वर्ष राहायला पाहिजे. पण ते शक्य नाही ना हो. का बरं? कारण प्रत्येकाचं कार्य जिथे आहे तिथे तो उतरतो. ते जेवढं कॉमन आहे, नॉर्मल आहे, तितकंच नॉर्मल आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येक जण कोणी 7 जगेल, कोणी 70 जगेल, पण त्याच्या स्टेशनला तो उतरणार आहे. जन्म होणं हे जितकं नैसर्गिक आहे तितकंच नैसर्गिक मृत्यू होणं हे सुद्धा आहे. ज्या क्षणाला जन्म झाला त्या क्षणाला कधी ना कधीतरी हा मरणार, कुठल्या ना कुठल्या स्टेशनला हा उतरणार. हे ठरलेलं आहे, हे सत्य आहे. या शरीराचा जन्म झाला, हे शरीर कधी ना कधीतरी नाश पावणार आहे. काम वेगवेगळं आहे. कुणी अकाली मृत्यूने मरेल, कुणी नैसर्गिक मृत्यूने मरेल, कुणी रोगांनी मरेल, कुणी ऍक्सिडेंटने मरेल, तर कुणी भूकंपात मरेल. अरे हे सगळं नैसर्गिक आहे, हे सगळं नॅचरल आहे. पहिल्यांदा तुम्ही ज्या शरीरामध्ये अडकलेला आहात ना, त्या शरीरामध्ये अडकलेल्या असल्यामुळे, तुमच्या त्या शरीराप्रती आसक्ती असल्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय आणि म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण होतात. हे डोक्यात ठेवा. काल मला एका ताईंनी प्रश्न विचारला की आमचे अहो खूप चांगले होते, त्यांनी सर्वांना मदत केली, पण अचानक ते गेले, माझी त्यांची, आम्ही त्यांना पाहू सुद्धा शकलो नाही. मग त्यांनी काय वाईट कर्म केलं असेल? मला तुम्ही चांगलं आणि वाईटात का गुंततात हे कळतच नाही. ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या नैसर्गिक रीतीने होऊ द्या ना, त्याला मान्य करा ना. म्हणजे सगळे चांगले कर्म असणारे लोक मरतच नाही असं कुठे लिहिलेलं आहे का? आणि असं तुम्ही म्हटलं तर खरंच तसं होऊ शकेल? अरे चांगलं कर्म किंवा वाईट कर्म याचा जन्म आणि मृत्यूशी का संबंध जोडताय तुम्ही? चांगलं कर्म करणं हे मृत्यूशी संबंधित नाहीये. चांगलं कर्म केलं म्हणजे 100 वर्ष जगेल असं काही नाहीये. मग तुकारामांना, ज्ञानेश्वरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण काय म्हणायचं? त्यांचं आयुष्य त्या तुलनेत इतरांच्या कमी होतं. मग अरे चांगलं कर्म याचा संबंध मृत्यूशी नाहीये, जगण्याशी आहे.
हे समजून घ्या. तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्ही चांगलं वागा, तुमचं जीवन तुम्ही आनंदात जगणार आहात की नाही, तुमच्या जीवनात चांगलं घडेल की नाही. हा, तुमची त्यांच्याबद्दलची आसक्ती म्हणून तुम्ही त्या चांगल्या वाईट कर्माला मृत्यूशी ठरवता, मृत्यूशी जोडता की मग ते कसं काय गेले, आमची त्यांची भेट झाली नाही. अरे तुम्ही एकटेच आहोत का या जगामध्ये? गौतम बुद्धांकडे एक बाई गेली आणि तिने त्या गौतम बुद्धांना सांगितलं की मी अत्यंत दुःखी आहे, काही वर्षापूर्वी माझा नवरा मेला आणि काही तासांपूर्वी माझं लेकरू एकुलतं एक ते मेलं, मी कुणाच्या सहाऱ्यावरती जगू सांगा. तुमच्याकडे चमत्कार करण्याची ताकद आहे हे मला माहिती आहे, माझ्या घरी चला, माझ्या लेकराला जिवंत करा. गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य होतं. ते म्हणजे तुझ्या लेकराला मी नक्की जिवंत करेल, पण अगोदर एक काम कर, संपूर्ण गावात फिर आणि त्या गावामध्ये भली अजून 4-6 गावं फिर आणि त्या सगळ्या गावांमधल्या प्रत्येकाला एक प्रश्न विचार की तुमच्या घरात कोणी मेलेलं नाही का. एका घरामध्ये जरी कुणी असं सांगितलं की आमच्या घरात कुणीच मेलं नाही, तर तुझ्या लेकराला मी जिवंत करेल. संध्याकाळ होता 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 हजारो घरांमध्ये ती बाई गेली. प्रत्येक घरातून त्या बाईला उत्तर मिळालं की आमच्याही घरात कुणी ना कुणीतरी, कुणी ऍक्सिडेंटनी, कुणी भूकंपानी, कुणी रोगांनी, तर कुणी नैसर्गिक मृत्यूंनी मेलेलं आहे. संध्याकाळ होता होता त्या बाईला जीवनाचं सत्य कळालं. गौतम बुद्धांकडे ती आली, पण यावेळेला प्रश्न घेऊन नाही आली. तिने नमस्कार केला आणि तिने सांगितलं की जीवनाचं सत्य मला कळालेलं आहे की ज्याचं जिथे कर्म, ज्याचं जिथे काम, त्या स्टेशनला तो उतरणार आहे. त्या जन्म मृत्यूच्या चक्रात आपण डोकं न घालता ऍक्सेप्ट करणं, स्वीकार करणं आणि जे तुमच्या हातात आहे, काय हातात आहे, तुमच्या जीवन कसं जगणं, बस त्याच्याकडे लक्ष द्या ना. चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे जाणं म्हणजे ध्यान. जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जाऊन हातात असलेला क्षण भरभरून जगणं म्हणजे ध्यान. जे लोक कधी जगतच नाही ना, त्यांच्या आयुष्यात त्यांना फक्त एकच गोष्ट असते, प्रश्न पडलेले असतात. जन्म का झाला, जीवन कशासाठी असेल, मृत्यू का होतोय, ही नैसर्गिक गोष्ट आहे. बघा आजूबाजूला, झाडाचं पान तयार होतं, हिरवं होतं, मोठं होतं, पिकतं, खाली पडतं, झाड आवाज सुद्धा करत नाही. जेवढं नैसर्गिक झाडाचं पान पिकून, फळ पिकून खाली पडणं आहे, तितकंच नैसर्गिक या शरीराला मरण येणं आहे. नाही मग असंच का बरं मेलं? उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडू नको, कारण त्याचं तिथे स्टेशन होतं. तुमच्या हातात काय आहे की तुम्ही कसं जगायचं. हा, तुमची अटॅचमेंट, तुमची आसक्ती, तुमचा त्या शरीराबद्दल असलेला मोह प्रश्न निर्माण करेल, तुम्हाला त्याच्यात अडकवून ठेवेल, तुम्हाला मानसिक त्रास देईल, तुम्हाला पुन्हा 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 हे विचारायला लावेल की असं का झालं, असं का झालं. काला उत्तर नसतं. हे असं आहे, हे जीवनाचं सत्य आहे. एक दिवस मीही जाईल, तुम्हीही जाताल, हे तितक्याच सहजपणे स्वीकारा. मग रडायचं नाही कोणी मेल्यावर, निश्चित रडू येईल, पण ते रडणं त्या आसक्तीमुळे आहे. मला सांगा, तुमच्या आजूबाजूला हजारो लोक आजपर्यंत मेले, तुम्हाला कधी प्रश्न पडले नाही हो की तो असा का बरं गेला? भूकंपाने मेलं नाही लहानपणापासून कोणी, ऍक्सिडेंट होऊन मेलं नाही कोणी, असं कधीच झालं नाही की कुणीतरी मेलं आणि त्याचं दर्शन सुद्धा झालं नाही. या कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोक मेले, त्यांचं दर्शन सुद्धा घेता आलं नाही, तेव्हा तुम्ही काही बोलले नाही हो, कारण तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं तुमच्या मनाने, काय की नाही भेटू शकत मी त्याला. आणि मी तर सांगतो, भेटा म्हटलं असतं ना तरी सुद्धा भेटले नसते, कारण प्रत्येकाला स्वतःची जीवाची पर्वा आहे. हे नैसर्गिक आहे म्हणून मान्य करा. निश्चित अश्रू येतील, आठवणी येतील, पण काळ सगळ्या औषधांचं उत्तर, काळ सगळ्या रोगांचं उत्तर आहे.
सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे काळ म्हणजे. त्याच आठवणीत तिथंच अडकून बसून तुमचं जीवन खराब करायचं. माझा एक मुलगा का वारला, एक मुलगा का वारला. अगं बाई, 2 लेकरं तुला आहेत ना, त्याच्याकडे लक्ष दे ना. माझ्या घरातली एक व्यक्ती का गेली, मग बाकीचे लोक आहेत ना तुझ्या घरात. जर एक व्यक्ती तुला सोडून गेली जे नैसर्गिक आहे, त्याच्यातच तुम्ही अडकून बसले आणि घरातल्या लोकांना दुर्लक्ष केलं, तर खरंच तुम्हाला जीवन कळालं. का गेली का गेली का गेली सोडून, त्याचा ऍक्सिडेंट का झाला, त्याचं असं का बरं झालं. अरे त्याचं स्टेशन तिथे होतं, इतकं नॉर्मल आहे हे लक्षात ठेवा. तुमची बुद्धी तिथे आणू नका. जीवन बुद्धीच्या पलीकडचं आहे आणि जीवन बुद्धीच्या पलीकडचं आहे म्हणूनच सुंदर आहे. जीवन तुमच्या हातात नाहीये काहीच म्हणूनच सुंदर आहे. जीवन धक्कादायक आहे, जीवन अनपेक्षित आहे. कुठल्या वळणावरती काय येणार हे माहिती नाहीये, जीवन अज्ञात आहे म्हणून जीवनात इंटरेस्ट आहे. जन्म झाल्या झाल्या तुम्हाला लिहून दिलं असतं की हा माणूस आता मरणार आहे, जगला असता तो खरंच आनंदात? सांगा मला. तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्ही 2 वर्षांनी मरणार आहे, तुम्ही 2 वर्षाचा आनंद घेणार नाही, या दिवशी मी मरणार हे डोक्यात ठेवतात. मला माहितीये हे बोलणं सोपं आहे, पण हजारो लोक मेले तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला नाही. आणि तुमच्या घरातली कुणीतरी एक व्यक्ती गेली जी तुमची होती, ती तुमची होती, ही आसक्ती तुम्हाला त्रास देते. ज्या पद्धतीने हे जर्किन जुनं झालं की मी टाकून देईल, त्याच पद्धतीने आत्मा हे शरीर जुनं झाले की टाकून देतो आणि नवीन रूप धारण करतो. जी व्यक्ती तुमच्या घरातली गेलेली आहे तिने नवीन रूप धारण करून नवीन जीवन जगायला सुरुवात केलेली आहे. तुमचं दुःखी राहणं हे स्वतःला दिलेली शिक्षा आहे, हे समजून घ्या. तुमचाही मागच्या जन्मी मृत्यू झालेला होता. तुम्हाला आठवतंय मागच्या जन्मी तुम्ही कुणाची बायको होतात, कुणाचे पती होतात, कुणाची आई होती. हे जीवन जगतायत ना भरभरून. सेम तसंच आहे. जे घरातले गेले, तुम्ही आनंदी राहा, तुम्ही समाधानी राहा, तुम्ही तुमचं जीवन भरभरून जगा. ते जिथे कुठे असतील तिथे चांगलेच जगतील. मग कसा स्वीकारायचा आपल्या घरातल्या लोकांचा मृत्यू? हे नैसर्गिक आहे. रामकृष्ण ही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. म्हणून तर याला मृत्यूलोक म्हणतात. रामाने माणसाच्या रूपात जन्म घेतला परमेश्वराने. अरे एवढा त्रिकाल ज्ञानी श्रीकृष्ण, त्रिकाल ज्ञानी भगवंत प्रभू श्री रामचंद्र यांनाही दुःख भोगावे लागले माणसाच्या जन्मात. यांनाही मृत्यू अटळ होता. तर तुम्ही मी कोण येऊ? का तुम्ही तुमच्या अटॅचमेंट त्याला अडकवून विनाकारण नसलेले प्रश्न निर्माण करतात? सांगा ना. रस्त्याने जाताना चढ आणि उतार येणार की नाही येणार? येणार. मग चढ का बरं आला? माझ्याच वाटेवरती चढ का आला असं म्हणून जर तुम्ही रडत बसलात, त्याचं काही उत्तर चढ का आला? आला, हे नैसर्गिक आहे. मग जर तुम्ही रडत बसलात तर पुढचा प्रवास करू शकणार आहे? निश्चित नाही. म्हणून जे नैसर्गिक आहे ना, मला सांगा, सप्तरंग आहेत. परमेश्वराने तुमच्या आयुष्यात सगळेच रंग उधळलेले आहेत. जन्म आहे, मृत्यू आहे, जवळ येणं आहे, दूर जाणं आहे, चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, कधी कौतुक होणार आहे, कधी शिव्या देणार आहे कोणी. हे सगळ्यांचं मिळून जीवन तयार झालेलं लक्षात घ्या. जन्म आणि मृत्यू यात न अडकता, जन्म आणि मृत्यू याच्यातला जो प्रवास आहे त्याला जीवन म्हणतात. ते जगा ना, जे तुमच्या हातात आहे ते जगा ना. ते तर जगायचं नाही. 100 प्रश्न घेऊन बसायचं. डायबिटीस होऊन बसतो, बीपी होऊन बसतो, हार्ट अटॅक येऊन येतो. असं का घडलं, असं का घडलं? अरे कुणाच्या आयुष्यात नाही घडलं? हे साधं सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. जगात लाखो लोक मरतात तेव्हा तुम्ही काही बोलत नाही, कारण
त्यांची तुमच्याशी अटॅचमेंट नसते. आणि तुमच्या घरातलं कोणी मेलं तर तुम्ही रडत बसतात, कारण तुमची अटॅचमेंट असते. म्हणून दुःख कशामुळे होतं? अटॅचमेंटमुळे होतं. आणि काळा औषध आहे. तुम्ही स्वीकारा ना, तुम्ही स्वीकारा. आणि स्वीकारून तुमच्या हातात जे कार्य आहे ना ते आनंदाने करा. असे हजारो लोक आहेत की ज्यांना देवाने दुःख दिलं, पण त्यांनी मात्र इतरांना आनंद दिला. मग आपलंच दुःख कवटाळून जर बसलं ना तर ते मोठं वाटायला लागतं. आणि इतरांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवलं ना, आपलं दुःख कमी होतं. हा एकच नियम आहे जगाचा, जीवनाचा. हे डोक्यात ठेवा पक्क. सहानुभूती घेण्याची गरज नाही कोणाची. किती लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवलं तुम्ही? माझ्या घरात एक व्यक्ती गेली, बाकीचे लोक आहेत ना, असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या घरात कुणीच नाहीये, सगळेच एकाच ऍक्सिडेंटमध्ये गेले. अशा लहान लेकरांनी, अशा बाईंनी काय करावं सांगा? तुमचं दुःख सोबत घेऊन तुमच्या कार्यातून इतरांना आनंद देणं, याच्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. असं का घडलं, असं का घडलं, मरेपर्यंत प्रश्न ठेवा, उत्तर मिळणार नाही. उत्तर हेच आहे की हे नैसर्गिक आहे. चांगलं कर्म का कशाला केलं? मग काय फायदा चांगलं कर्म करून? फायद्यासाठी चांगलं कर्म करता तुम्ही. 4 वर्षापूर्वी माझे वडील गेले. खूप दुःख झालं, खूप वाईट वाटलं. मग मी म्हणू अचानक का बरं गेले? एका क्षणात का गेले? अरे मी त्याला कसं घेतलं. यस, त्यांच्याबद्दल अटॅचमेंट आहे. आताही नुसतं अण्णांचं नाव काढलं की मला गहीवरून येतं, कारण ते माझे बाबा होते. पण मला समाधान याचं आहे की ते एका क्षणात गेले. त्यांनी सांगितलं होतं की मी जाणार. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती नव्हती, कारण ते समाधानी होते. मग मी त्याला असं घेतो की त्यांचं स्टेशन तिथे होतं, ते तिथे गेले. निश्चित मला वाईट वाटणार आहे, कारण ते माझे होते, माझी आसक्ती, माझी अटॅचमेंट आहे. पण मग ते आशे नव्हते जायला, तर कसे जायला पाहिजे होते? पॅरालिसिस होऊन, रोग येऊन, गोळ्या घेत घेत जगणं, हे त्यांनाही कधी मान्य नव्हतं. मग त्यांनी जे चांगले कर्म केले त्यांची आठवण करून आज प्रेरणा मिळते. ज्ञानयोगाचं कार्य त्यांच्या आशीर्वादाने चालू आहे. आणि मी तर हे मानतो की कधीच कोणी मरत नाही, मरण शरीराला आहे. अण्णा माझ्या सोबत आहेत कायम. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे कायम. आपल्या घरातले जे लोक आपले असतात ते कधीच सोडून जात नाही. त्यांचं शरीर सोडून जातं, पण त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. म्हणून रडत बसू नका, प्रश्न विचारत बसू नका, त्यात गुंतून बसू नका. रडत राहिलात तर एकटं राहतात. रडत राहिलात तर तुमचं दुःख नरक होऊन जाईल. रडत राहिलात का 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 असं विचारत राहिलात तर तुम्हाला जगण्याचा आनंद घेता येणार नाही, हे लक्षात ठेवा. या क्षणात, आत्ता, इथं चेंज व्हा. आसक्ती आहे, दुःख देणं, पण नैसर्गिक आहे म्हणून त्याला स्वीकारा. आणि आत्ता तुमचं जे आयुष्य आहे त्याच्यात किती लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवता येतील, त्यांचेच आशीर्वाद घेऊन ते बघा. नवरा गेलाय, लेकरू आहे, त्यांच्यासाठी जगा. लेकरू गेले, घरातली इतर मंडळी आहे, त्यांच्यासाठी जगा. कुणीच नाही माऊली, हे विश्व तुमचं आहे. या जगात आनंद द्या. हे सत्य आहे. या सत्याला तुम्ही जेवढ्या लवकर ऍक्सेप्ट करताल तेवढ्या लवकर तुमच्या जीवनातून काहीतरी चांगलं कार्य घडणार, हे लक्षात ठेवा पक्क. सांगण्यासारखं खूप काही, पण ज्याला बदलायचं तो एका क्षणात बदलेल. आणि ज्याला बदलायचंच नाही, ज्याला रडतच राहायचं, ज्याला दुःख कवटाळूनच बसायचंय, ते अजून सुद्धा म्हणाल नाही ना माऊली, पण असं का घडलं. त्याच्यामुळे हा सत्संग म्हणजे एक संधी आहे असं समजा. आणि त्यासाठी ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा. ध्यान करा ना, प्राणायाम करा ना, आनंदाने जगा. आणि याच्यासाठी हे सगळं जीवन, जन्म, मृत्यू, ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी ज्ञान घ्या, आपलं शिबिर करा, जोडलेलं राहा ज्ञानासोबत.
ज्ञान काय करतं? तुमच्या अज्ञानाचा अंधकार दूर करून सत्याचं दर्शन तुम्हाला करायला लावतं. आणि सत्याचं दर्शन झालं की मग का घडला असा विचार न करता जे झालं त्याला स्वीकारून तुम्ही जे आहे त्याचा सदुपयोग करताल. परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी देव, सत्य स्वीकारण्याची हिंमत आणि ताकद देव, हीच प्रार्थना करतो. जय गुरुदेव.